पडायची. पोराला मी म्हणायचो झोपा, मग पतंग आणले, शेव रीळ आणल्या, मग रीळ उडीत बसायचो आणि पोरं पतंग शिकायचे. ते आनंदात पोरं पतंग खेळायचे. साहेब आले म्हणे पोरं शिकतात का पतंग खेळतात. म्हणलं साहेब मला शाळाच नाही, तिथं पोरं आजारी पडले त्या वल्यात, गावकरी लक्ष द्यायला ती मरत बांधी ना. साहेब मला काहीच नाही म्हणलं. असं मी विचित्रपणा केलाय ना. मग तुम्हाला ते काही बोललेच नाही म्हणजे? काहीच नाही. बरोबर आहे म्हणे तुमचं. मग तुम्ही माझी तक्रार करा. पोरं आजारी पडत आहेत, अबे काही झोपलेत म्हणलं, आणि काही पतंगाला ना देतोय मी. म्हणजे तुम्ही मुळातच क्रांतिकारी क्रांतिकारी विचार होते तुमचे. शाळा आणि का नाही तुम्ही गेली? जे वेगवेगळे प्रयोग केले तिथे, काय काय प्रयोग केले बरं शाळेच्या संदर्भामध्ये काय? मग शाळेला तरोडीला स्वतः ऑइल पेंटने चित्र काढले. तुम्ही सगळे ते, हा मी तरोडेला आलो होतो तुमच्या कार्यक्रमाला. तर सगळं तरोडीची शाळा रंगीली आतली. आणि तुम्ही झाडं पण तिथे लावली होती, त्याच्याबद्दल जरा माहिती द्या. झाडं लावले. ती सुरुवातीपासून तुम्हाला म्हणजे एक निसर्गाबद्दल एक प्रेम होतं. निसर्गाबद्दल झाडाबद्दल प्रेम असायचं ना. बरं ठीक आहे, तुम्ही तिथे काय काय सुधारणा केल्या त्या शाळेमध्ये, तरोडीच्या त्या शाळेमध्ये? शाळेला म्हणलं दिल्ली दराजा जसा नगरला आहे गेटवे ऑफ इंडिया, असा इथं एक गेटवे ऑफ इंडिया तयार करतो आणि शाळेला गेटच बनवून दाखवतो कमानीचं. तर कमानीचं गेट बसलं मी तिथं. आणि मग जवळजवळ दाखल्याचे पैसे यायचे. कोणी 50 द्यायचे, 100 द्यायचे, अर्जंट मागत असतं 200 रुपये झाला. पण दाखल्याचं काय ऑडिट नव्हतं गव्हर्नमेंटकडं. गव्हर्नमेंट फक्त म्हणायचं सरकार अधिकारी हे पैसे तुम्ही शालेय कामासाठी वापरा. मग ते पैसे जवळ ठेवले आणि ते सगळ्या पैशाचा मी तक्ते तयार केली. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी पर्यंत सगळे चार्ट तयार केले. मग स्वतःचाच खर्च, नवा पैसा शासनाचा नाही टाकला. पण हे पैसे स्वतः खायचे नव्हते, ते आवडतच नव्हतं. एवढे तांदूळ उरत होते, ते तांदूळ मी पोराच्या पिशवीने शाळेत घरी नाही म्हणलं तुम्हाला, पिशवीने उरलेले आहेत तांदूळ. पण घरी कधी तांदूळ नाही आणला. लाल बहादूर शास्त्री सारखं त्यागी जीवनच पाहिजे, नाही तर पकडला जातो माणूस. पकडला गेला की पेन्शन लाल बहादूर शास्त्री काय म्हणले होते? नाही काय म्हटले होते? लाल बहादूर शास्त्रीच्या घरी एक ग्रस्त आला. तो म्हणला मला शास्त्री 500 रुपये लागतील. किती? 500 रुपये. आणि पंतप्रधान, भारताचे पंतप्रधान, तर ते म्हणले माझ्याकडे 500 रुपये एवढी रक्कम नाही. तर तो ग्रस्त म्हणला मला अर्जंट होते, मी तुमचे रिटर्न केले असते. तर मग पत्नी आली. पत्नी म्हणली आहेत माझ्याकडे 500 रुपये आहेत, हे धरा 500 रुपये. मग तो ग्रस्त गेल्यानंतर तो म्हणला अरे एवढी रक्कम तुझ्याकडे कशी आली 500 रुपये एकदम? तर ते म्हणले तुम्ही जे पगाराचे पैसे होते ना 5, 10, 20 असे करून करून मी संचय केला आणि ते 500 रुपये मी तसेच ठेवले. तर त्यांनी दुसऱ्याच दिवशी गव्हर्नमेंटला पत्र पाठवलं की मला हे 10 रुपये 5 रुपये आहेत ना माझे पगारातले कमी व्हावं, मला हे पैसे नकोत अतिरिक्त पैसे. हां, मला हे माझा पगार तुम्ही कमी करा. 100 रुपये पगार असेल ना मला, तर मला 90च रुपये द्या. 10 रुपये माझे एक्स्ट्रा उरतेत. म्हणजे असा इतका प्रामाणिकपणा पण लाल बहादूर शास्त्री जवळ होता. आजची पुढारी नाही आज किती प्रॉपर्टी असेल त्यांच्याजवळ. नाही, आपण जे उदाहरण दिलं ते शास्त्रीचं म्हणजे ते अतिशय हे आहे, म्हणजे सत्य घटना आहे, सत्य घटनेवर आधारित त्यांनी दिलेलं हे. आणि आज कोण करू शकतंय तसं? नाही, आज कोणीच करू शकत नाही ना. ते पंतप्रधान आणि सगळ्यात गरीब पंतप्रधान असेल तर लाल बहादूर कसे शास्त्री होते, आजकालचे कसे निस्वार्थी होते. निस्वार्थी होते त्यावेळेस. निस्वार्थीपणा. पण दादाने प्रयोग खूप केले त्या मानाने आणि प्रामाणिकपणा पण. मग ते सांगतो नाही, दादाकडे माझ्या कृतीप्रमाणे मी प्रयोग लय केले. ऐका, दादाकडे तांदूळ कोणी असते, वाटप करप्शनचा असतं, असा ते आरोप केला करप्शनचं नाही काहीच किंवा नाही त्यांच्याकडे. हे शिकवायला वाईट आहेत असं. गावात कोणाला पतंग माहित नव्हता, गावात पतंग मी आणला. हा गावात सायकलीचं जो पंक्चर कोणी काढली नव्हतं, गावातलं पंक्चर माझ्या पोरासकट मी काढायचो, सगळ्याला पंक्चर काढून द्यायचो. गावातली गोष्ट. गावात ससे पाळले, कोंबड्या पाळल्या, कबूतर पाळली. लहानपणी 4थीला असताना कबूतर पाळली. लहानपणी खोटा अर्ज लिहिला. खोटा म्हणजे बापाच्या नावाचा अर्ज स्वतःचा अंगठा दिला आणि कोंबड्यावाल्या साहेब आला आणि म्हणे जे अर्ज करीन त्याला कोंबडा मिळेल आणि 12 अंडे मिळतील येला ती. मग खोटा अर्ज केला, मग आपला अंगठा दसरथ भोजा जाधववर आणि खाली अंगठा लक्ष्मणचा. आणि आल्या ना कोंबड्या 12 अंडे आणि एक कोंबडा भला विलायती डोळा शिपीत.
होतं एक पांढरं कोंबडं होतं, खुरडं होतं एक तिथे एक आपलं गावात. हा गावामध्ये. आणि मग ती कोंबडी अंडे तर आणलेत. मग गावभर फिरलो, बरं जाळीला कोंबड्या असायच्या. भागोबरती नावाची म्हातारी होती, तिला म्हणलं कोंबडी केवढ्याला आहे? ती म्हणली 100 रुपयाला. बर 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 बर. आता कशाने जाणार तुम्ही? बसने जाणार? आता गाडीत. ही टमटम मध्ये जाणार का ह्या गाडीत आता? हेच गाडी आणि तिथून नाही नाही शेवगाव. शेवगावतून गाडी जायची. त्यांना फोन करा हा त्यांना बर का. हा मळ्यातून जावं ना तिकडून. हा मळ्यातून आता उभं राहिले तर जाते ना. जा जा मग, गाडी खर्चाला पैसे आहेत. हाय मला गाडी खर्च लागत नाही फुकाटी. अरे हा तुमचं हिदून येणं झालं. बर बर बर. हिदून एवढ्यातच आहे. एवढी ते फुकटच आहे. ते फुकटच आहे. हा ते आधार कार्ड आहे ना. आधार कार्ड आहे हा हा. आधार कार्ड वोटिंग कार्ड आणि वयाचा दाखला हा पण आहे ना असतं समजा ना. आहे. वयाचा दाखला आधार कार्डवर चालतं त्याच्यावर हा. जन्मतारीख आणि हे असतं हा. त्याच्यावर हा. मग आधार आधार कार्डच मागत आहे. समजा हा. आधार कार्ड सगळं आधार कार्ड रेशन कार्ड कायनू बायनू हा? खाणं पिणं हा दवाखाना त्याच्यावर एंड चालला. करून जाऊ ना आपण. हा. म्हणजे पूर्ण दवाखाना त्याच्यावरच दवाखाना पण त्याच्यावरच हा. आहे हा. समजा त्याच्यावर आहे. तसं काय काळजी नाही. त्याची काळजी नाही हा. काय हा. पोरग बी देत घेत खात बरं. बघत पहिला शेळा द्यायची तशी कोंबडी द्यायची पहिली. हा, हे. या मग हा. मग आता ते त्या काळात 12 आण्याला का 100 रुपयाची कोंबडी घेतली, मला निश्चित आठवत नाही. कोंबडी आणली, म्हणलं चांगली नको, खुडूक असलेली ती. मग तिने खुडूक शोधली तिच्या झापाखाली आणि खुडूक कोंबडी मला आणली. आणि त्या कोंबडीच्या 10 अंड्यापैकी एकच पिलू वाया गेलं आणि 9 पिलं झाले. 9 पिलं झाले त्यावेळेस वय होतं 10 वर्षाचं. हा अवघं वय होतं 10 वर्षाचं. 10 वर्षाचा. पाहिलं म्हणलं मग झाप आणला. झाप जो टिकला कोंबड्या मोठ्याला झाल्या. मोठ्याला झालं झापही पुरत नाही. मग स्वतः खुरड 4 ते 5 फूट लांबीचं, 4 फूट लांबीचं, 2.5-3 फूट रुंदीचं, 3 फूट हा 3 फूट 3 सव्वा 3 असं आडाजवळ चिकन माती असायची. चिकन माती असायची. चिकन माती काढायचो, बादली न्यायचो, आडावर शेंता येत होतं. बरोबर शेंता येत होतं हा. मग ते चिखला आणायचो आणि चिखला तयार करायचो. चिखलाचंच होतं ना ते. हा चिखला आणि त्याच्यावर कबुतराचं ठेवलं होतं खोकं. कबुतराची पेटी हा त्याच्यावर- कबुतराची पेटी त्याच्यावर होती. कबुतराची पेटी त्याच्यावर होती कबुतराची पेटी आणि त्याच्यावर. ते अंडे द्यायचे कबूतर. नंतर आपण पिलं वगैरे ते 2 कबुतराचे ओढ लावून दळायला गेलो. हो गावात गिरण नव्हती ओढलेला बरोबर दळायला. हो आणि जिथं गिरण होतं तिथं ते भिताड कबूतर दिसले. गिरणीवाले कोणाचे होते ओढवलेलं होते मुनीर व्हायचे. हा. मग ते मुनीर व्हायला म्हणलं केवढ्याला रे? ते म्हणे 2.5 रुपया जोडी. मग आईला 40-45 रावसारखी. हा का रे बाबा, येऊ का मग? चला आलो. मग ठीक आहे, पुढच्या स्टोरी आपण पुढे चालू करूया, कंटिन्यू करूया. हा मामा इकडे या. इथे यांचे 2 शब्द बोला. थांबा हो हो. आता तुम्ही कुठे जाणार तुम्ही? आम्ही शेवगावला शेवगाववर. आणि शेवगाववरून पुन्हा गाडी जाणार. पुन्हा गाडी म्हणजे बसने जाणार तुम्ही? हो एस टी. तुम्हाला तिकीट आहे का तसं? नाही हाफ तिकीट आहे. हाफ तिकीट आहे का? बरं हाफ तिकीट, मामीला फुल तिकीट आहे. नाही आता 75 झालं, 73 झालं ना माझं. अच्छा अच्छा 73 म्हणजे हाफ तिकीट. हां नाही 65 पासून हाफ तिकीट हाफ तिकीट आहे. म्हणजे 65 to 75. मामीला पूर्ण तिकीट नाही. हाफ आहे का? मग मामी तुमच्यापेक्षा वडील आहे ना? नाही मग त्यांना हाफ म्हणजे लेडीज जय भीम जय भीम. Ladies मुळे, राईट ladies मुळे. उभे राहील. लेडीज मुळे त्यांना. लेडीजमुळे. हां मग आता तुम्ही सगळेच बसने जाणार का हो याच्यापासून? हां ठीक आहे, ये इकडे. बस किती आता तुम्हाला भाडं पडत असेल ना बसचं? त्याला फुल हां हां काढा ना. फुल भाडं पडतंय तुम्हाला? फुल मला फुले त्यांना हाफ. बरं झालं. हां लग्न कसं झालं? अगदी एकदम फर्स्ट क्लास. एक तुमची काय प्रतिक्रिया? एकदम लग्न खूप प्रशस्त मस्त रॉयल झालं एकदम. रॉयल लग्न झालं. आमच्या घरातलं हे शेवटचं लग्न होते. एकदम रॉयल. आमचे थोरले बंधू आले नव्हते काही कारणास्तव, पण ठीक आहे, काय ज्याच्या त्याच्या नशिबाची गोष्ट आहे. आणि लग्न प्रसंग असा असतो की ते वैयक्तिक होत जातं अशा प्रकारे, नाही का सगळं. बरं तुम्हाला प्रवासाच्या शुभेच्छा. हां आणि जा व्यवस्थित तुम्ही. ओके बाय. बाय.